पाडाला पिकलाय आंबा. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही जाणार आहे लॉंग टूरला. माझे मित्र आणि मी 4 दिवसाची ट्रिप ते 5 ते 7 दिवसाची ट्रिप होईल. हा माझा मित्र आहे, आता गाडी आली आहे. बघूया पुढे कसा प्रवास होतो ते तुम्हाला दाखवत राहणार ब्लॉगमध्ये. आहे गाईज, आता आम्ही आलो आहे मालेगाव सोडलं आहे. ऑन द वे आहे आम्ही आता रोडवरती. नाश्ता झाला आमचा आता थोड्या वेळापूर्वी. आता इथं चहा प्यायला थांबलो आहे. बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओमध्ये. आता आलो आहे आम्ही इंदोर MP ला पोचलो आहे. आता दुपारचं जेवणाची वेळ झाली आहे म्हणून थांबलो आहे झाडाखाली मस्त. आता आमचं इथं जेवण भोजन करायची वेळ झालेली आहे. झाडाखाली जेवणाचा सेटअप लावलेला आहे. जेवणाची तयारी चालू आहे आमची. मित्रांनो, आमचा प्रवासातला पहिला दिवस आहे आणि आमच्या बायकांनी आम्हाला घरातून बनवून दिलेलं जेवण आम्ही आता जेवत आहे. हे बघा काय काय जेवण दिलं आहे. शेंगदाण्याची चटणी, चपाती, ठेचा, भरपूर काय काय जेवण दिलं आहे. हे बघा बाजूला हायवे रोड चालला आहे, मस्त ट्रक. आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि आत्ता आम्ही आंब्यावरती ताव मारतो आहे. पाडाला पिकलाय आंबा. अंबाबाई पाडाला पिकलाय आंबा. जेवण झालं आहे. आता जरा आम्ही फिरत आहे, इकडे तिकडे बघत आहे काय आहे. आता इथं आम्हाला विहीर दिसली आहे. इथं चालू विहिरीवरती बघायला. पोहायचं तर मन नाही आहे आमचं, पण डेअरिंग नाही आहे आमची. बघूया विहिरीला पाणी आहे का. आहे का पाणी आहे? पाणी आहे विहिरीला. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहे उज्जैनला. इथे आम्ही आता रूम घेतला आहे. आता चाललो आहे देवाच्या दर्शनासाठी. बघूया तुम्हाला तिकडे दाखवतो दर्शन कसं होते कुठे कुठे फिरतो आहे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत राहील. चाललो आहे आरतीला आणि आम्ही बसलो आहे बाहेर नका होतो पण रिक्षावाला आत टाकतो. गर्दी असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ काय काढता येत नाहीये, पण तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतो का. जिथे हे लाईट पेटते तिथे आपल्याला जायचं आहे. तिथे मुख्य मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत आपल्याला जायचं आहे. उज्जैनचं फेमस मंदिर आहे शंकराचं. आम्ही प्रवास करून मित्रांनो आलो. हे बघा पूर्ण गार्डन आहे, पूर्ण लाइटिंग छान दिसते, पूर्ण वातावरण एकदम प्रसन्न वाटतंय. लाइटिंग बघा, हे झाडं बघा, सुंदर वातावरण आहे. आता आपण जात आहे रस्त्याने. रस्त्यात खूप गर्दी आहे, आजूबाजूला लोक आहेत. हे बघा, हे मंदिरात आता आम्ही प्रवेश करत आहे. छान मंदिर आहे. आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न आहे. हे बघा लाइटिंग बघा, हे लाईट बघा, पूर्ण दिवे लावले आहेत याच्यावरती. हे कसे दिवे लावले असतील याचे आम्ही मगापासून विचार करतोय. पूर्ण त्याच्यावरती दिवे लावले आहेत. हे मंदिर आहे, छान आहे. पूर्ण वातावरण एकदम प्रसन्न आहे. घंटेचा आवाज येतोय आणि पूर्ण भाविक लोक एकदम मग्न होऊन गेले. हा माझा मित्र बघा कसा गोल गोल घुमतोय, हा त्याचा व्हिडिओ बनवतोय. पूर्ण वातावरण एकदम प्रसन्न झालं आहे. पूर्ण लोक टाळ्या वाजवत आहेत. हे मस्त छान देखावा दिसतोय इथे. पूर्ण एकदम मस्त वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. वाव. आता हे लेक व्ह्यू आले. आम्ही इकडे आलो आहे. पूर्ण बाजूला दोन्ही साईडला नदी आहे. एकदम छान वाटतंय. आम्ही चाललोय, दोन्ही बाजूला दिवे चालू आहेत आणि आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने. हे बघा, हे मंदिर लांबून दिसतंय. तलावामध्ये त्याचे मस्त प्रतिबिंब दिसत आहेत. खूप मस्त वाटतंय. एकदम वातावरण छान आहे.
आता हे आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे. पूर्ण भाविकांची गर्दी आहे. बाजूला शंकराच्या मस्त मूर्त्या लावल्या आहेत. एकदम छान वाटते. बाजूबाजूला गाणे गातायत लोक. छान वाटतं, एकदम मस्त वाटते. आता आम्ही दर्शन करून रूमवरती आलो आहे. छान आमचं दर्शन झालं, एकदम व्यवस्थित. मस्त VIP दर्शन मिळालं आम्हाला, त्यामुळे लवकर दर्शन झालं. आता रूमवर चाललो आहे. जेवायचं आणि झोपायचं. अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला, सुंदर गेला, खूप छान वाटलं. चला, गुड नाईट, गुड बाय. बाय बाय, टाटा, गुड बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आमचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. आता आम्ही रूमवरून निघालो आहे. आता जाणार आहे नाश्ता करायला आणि पुढे कुठं जातो ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतच राहू. बघत राहा तुम्ही आमचे व्हिडिओ. आता आहे आम्ही उज्जैन स्टेशनच्या बाहेर. आहे स्टेशन उज्जैन आणि आता आम्ही नाश्त्याच्या शोधात आहेत. बघत आहे कुठे चांगला नाश्ता मिळत आहे का. हम जा रहे हैं दिल्ली. दिल्ली दिलवालों की. दिल्ली दिल वालों की, मुंबई पैसे वालों की. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हॅलो गाईज, आग्रा हवेलात आम्ही आहे. चाललो होतो. खूप वेळ झाला, आम्हाला कुठंच काय नाश्ता भेटला नाही. सिटी सोडली. आम्ही बोललो कुठे जाऊन नाश्ता करू, पण कुठंच काय भेटलं नाही. आता एक छोटासा दुकान आहे, तिथे थांबलो आहे. नाश्ता करतोय बघा. गाडी का चालू ठेवले? काहीतरी खावं आता इथं आम्ही, मॅगी बिगी काहीतरी, कारण आमच्याकडे पर्यायच नाही. सकाळी लवकर निघालो आहे, भूक लागलेली आहे. तयार झालेला आहे आणि मॅगी. ये मैगी हमारी इधर देखो. आता आम्ही मॅगी खातो मैगी आणि खा रहे. पुढच्या प्रवासाला लागतो. यम्मी यम्मी मॅगी. मैगी सुपर सेवर 4-in-1 पैक केवल 20 रुपए. कशी टेस्ट कशी आहे? मस्त आहे, चांगली भेटली आम्हाला मॅगी. आता नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतो.
मित्रांनो, आता वाजले आहे दुपारचे 3:30 आणि आम्ही आता आहोत इकडे मार्केटमध्ये चिकन घ्यायला आलो आहे. आता आमचं कुठेतरी जंगलामध्ये बसून कुठेतरी चिकन बनवायचा प्लॅन आहे. दुपारचे 3:30 वाजले आहेत तरी आम्ही जेवलो नाही आहे, कारण आम्ही हवेवरती होतो ना. हवेवरती लांबपर्यंत कुठंच काय खायची सोय नव्हती आणि काही जेवायची सोय नव्हती. थोडाफार नाश्ता केला आहे, उसाचा रस पिलं आणि आता आम्ही बनवणार आहे चिकन. त्यासाठी आम्ही चिकन घ्यायला आलेलो आहे. आता इथून आम्ही चिकन घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू कसं चिकन बनवत होते. कुठेतरी झाडाखाली बसून मस्तपैकी चिकन बनवायची आमचा प्लॅन आहे. आणि हे आहेत आपले चिकनवाले भाऊ आणि हे आमचे भाऊ. तो भी अंबानी जैसा बनना है, यस, इनकी ख्वाब अंबानी वाले ये हैं। मोटिवेशन चाहिए हाँ, हमसे। हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल। हमसे मोटिवेशन ले रहे हैं। यस, मित्रांनो, आता आम्ही बनवायला सुरुवात केली आहे जेवण. आणि आता मी आहे का गावातल्या शेतामध्ये गाडी लावली आहे, सेटअप लावला आहे. थोड्या वेळाने जेवणाची तयारी होईल. काय बनवतो आहे? चिकन भात तुम्हाला दाखवू आम्ही कसं बनवतो ते, तुम्ही बघत राहा. काम करणार मेन सगळे आयटम बरोबर चिठ्ठी कागद बनले. अजून पिकले असेल ते आता. घरचा आंबा आहे? हां, ये तुमचे नाही. मग सारवून दे. या गाईज आंबा खायला या. हा, होऊन जाईल तर बस झाला. दांडा मारायची गरज नव्हती पण आता मारला. बरोबर बंद गॅस. गॅस बंद करू. सगळी थांबतात जा आईला. थांबू नका, आम्ही काय करत. कांदा उद्या झाला. कांद्याच्या जेवढा कांदा टाकू ना तेवढी ग्रेव्ही घटून का. बस मिरच्याला पण टाकू. पडून चालली आता आलो. ए चमचा दे. आमचे चेहरे पण दिसू दे. हां, समजलं का? थोडा चिकनला मसाला ग्रेव्ही कमी होते. चालू थोडी कमी जास्त चालतं झालं. चिकन शिजतंय आता आपलं. आमचं आपलं या चिकन खायला या. एकदम भारी. कसं झालं चिकन? एक नंबर, सुपर. अशा प्रकारे आमचं चिकन तयार झालेलं आहे. आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे आणि बघा कसं झालं चिकन. मस्त, एक नंबर आहे. कसं झालं चिकन? यमी यमी यमी. खूप छान. खूप छान. खूप मस्त वातावरण आहे. संध्याकाळ झालेली आहे. शेतामध्ये बसलो आहे आम्ही मस्त जेवायला. शांत वातावरण आहे. ॲक्च्युली मी राजस्थानमध्ये 45 डिग्री टेम्परेचर आहे तरी पण मस्त वाटतं आहे. खूप छान वाटतं एवढ्या आपण निसर्गामध्ये. हाय मित्रांनो, आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये राहण्यासाठी. रात्रीचे 10 वाजलेत. हॉटेल आहे मानस रेस्टॉरंट. छान हॉटेल आहे, मस्त आहे. रूम पण छान आहे. बाहेर मस्त झोकाळा आहे.
सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त लॉनमध्ये. छान हॉटेल आहे. इथे बसायची पण सोय आहे. आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो का रूम किती छान आहे ते. तुम्हाला रूम पण दाखवतो. हा आहे आमचा रूम. छान रूम आहे. गार्डन आहे. सुंदर रूम आहे. हाय गाईज, आत्ता आम्ही आलो आहे आग्र्याला. ॲक्च्युली आता रात्र आहे त्यामुळे काय रात्री ताजमहल काय दिसत नाही, पण आता आम्ही आलो आहे, पोचलो आहे आग्र्याला. आता आम्ही स्टे करणार आणि सकाळी मग तुम्हाला दाखवतो ताजमहल कसा दिसतो ते. ॲक्च्युली पहिले पण मी येऊन गेलो आहे, पण आता परत मित्रांबरोबर आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवेल थोडं सकाळी. आत्ताचा रात्रीचा ब्लॉग मी इथेच संपवतो. गुड नाईट, बाय.